आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे सोरायसिस, त्वचा विकार, आम्लपित्त आणि आयुर्वेद. आणि या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वैद्य स्वप्नील दुद्दरवार. डॉक्टर, तुमचं स्वागत कार्यक्रमामध्ये. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी वैद्यांची किंवा डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. वैद्य स्वप्नील दुद्दलवार हे श्री विश्वाकार आयुर्वेदी आणि पंचकर्म चिकित्सालय आणि संशोधन केंद्राचे संचालक आहेत. या केंद्राची मुख्य शाखा नांदेडमध्ये असून त्याच्या उपशाखा मुंबई, पुणे, यवतमाळ, गुलबर्गा आणि आंध्र प्रदेशातील निजामाबाद या ठिकाणी आहेत. तर या केंद्रामध्ये गंभीर आणि अतिगंभीर आजारांवरती उपचार केले जातात. यामध्ये पोटाचे, मेंदूचे आणि वाताचे आजार यांचा समावेश आहे. विशेषतः हृदयाचे आजार हे विना शस्त्रक्रिया हृदयरोग उपचार या पद्धतीने बरे केले जातात. तसंच स्त्री आणि पुरुष वंध्यत्व निवारणासाठी हे उपचार केंद्र प्रसिद्ध आहे. तर वैद्य स्वप्नील दुद्दलवार यांनी आयुर्वेदाचं सखोल ज्ञान हरिद्वार आणि पुण्यातील प्रसिद्ध वैद्य समीर जमदग्नी यांच्याकडून घेतलंय. स्वप्नील दुद्दलवार यांच्या रुग्णालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामधून तसंच भारताबाहेरचे रुग्ण देखील येत असतात. तसंच नामदेव नरसी जिल्हा हिंगोली या ठिकाणी दर एकादशीला विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे मोफत रुग्ण सुद्धा ते तपासतात आणि याचा लाभ सुमारे 400 ते 500 रुग्ण घेतात. अनेक सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रमांतर्गत ते आयुर्वेद जनजागृती करून या संदर्भात अनेक ठिकाणी व्याख्यानं सुद्धा देतात. त्याचबरोबर वैद्य स्वप्नील दुद्दलवार यांना 2018 सालचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आलाय. तसंच विद्यार्थ्यांना मोफत आयुर्वेदाचं प्रशिक्षण दिलं जातं. विशेष प्रावीण्य हे त्वचा विकार, सोरायसिस, मणक्याचे आजार आणि वातव्याधी यामध्ये त्यांनी मिळवलेलं आहे. तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात डॉक्टर. आणि त्वचा विकार तसंच आम्लपित्त काय एकमेकांचा संबंध आहे? खरं कसं आहे ना की आम्लपित्त म्हटल्यानंतर हे नेहमी पित्ताच्या आश्रयाने राहतं आणि आयुर्वेदामध्ये पित्ताचा आणि रक्ताचा अतिशय जवळचा संबंध आहे. आता आम्लपित्तामध्ये काय होतं, आपला आमाशय म्हणजे एक जादूची पिशवी आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे जसं की आपण एन्झाईम्स म्हणू, सिक्रेशन्स म्हणू तयार होत असतात आणि ते काय जास्ती मात्रेत जर तयार झाले आणि ते मुखावाटे किंवा मग अधोग मार्गावाटे जर बाहेर यायला लागले त्याला आपण ऊर्ध्व आम्लपित्त आणि अधोग आम्लपित्त असं म्हणत असतो. पित्ताचे 5 प्रकार असतात. साधक पित्त आहे, भ्राजक पित्त आहे, रंजक पित्त आहे. तर अशा प्रकारे त्या पित्तामध्ये एक भ्राजक नावाचं जे पित्त आहे हे आपल्या त्वचेच्या आश्रयाने राहतं आणि मुख्यतः जेव्हा एखाद्या व्यक्तीला आम्लपित्तासारखे आजार होतात तर त्याला त्वचाविकार होण्याची संभावना खूप जास्ती असते. यामध्ये धातुदृष्टी सुद्धा बघायला मिळते. रसधातू, रक्तधातू असे जे सप्तधातू आहेत ते यामध्ये रक्तधातू जो मुख्य मानला गेला आहे. आम्लपित्त असल्यामुळे रक्तधातू लवकर दूषित होत असतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या त्वचा विकार खूप लवकर होत असतात. बरं, मात्र यामध्ये जे आजार येतात म्हणजे आम्लपित्त आणि त्वचा विकार यांचा संबंध असताना त्यांची नेमकी नावं कोणती आहेत? खरंय